आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। विक्री करण्यासाठी गांजा घेऊन आलेल्या एकास पोलिसांनी पकडले। मिरजेत विक्री करण्यासाठी गांजा घेऊन आलेल्या एकास पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून अर्धा किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली। दिनांक 9 जुलै रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। खलीद रियाज मोमीन वय 34 राहणार अमर टॉकीज समोर ख्वाजा झोपडपट्टी मिरज यास पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 536 ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकी असा सुमारे 43,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नशेखोरी व अंमली पदार्थ विक्री वितरण रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते। खलीद मोमीन हा गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना मिळाली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रोडवर पोलिसांनी कारवाई करून खलीद मोमीन यास ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टीनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, सुनील माने, सतीशकुमार पाटील, देवानंद नागरगोजे यांनी ही कारवाई केली। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।